नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। तर या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोण यातील सराव संच संकीर्ण प्रश्न संग्रह तिसरा आपण बघणार आहोत। त्यातला 7वा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत। पहिले 6 प्रश्न पाठीमागच्या व्हिडिओमध्ये झालेले आहेत, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर 7वा प्रश्न त्यांनी काय दिला आहे बघा। आकृतीमध्ये रेख पीटी, हा रेख दिसतोय तो रेख पीटी हा कोन QPR म्हणजे हा छोटा त्रिकोण दिसतोय तो कोन QPR चा दुभाजक आहे। म्हणजे या त्रिकोणाचा हा पीटी काय आहे तर तो एक दुभाजक आहे। बिंदू R मधून म्हणजे इथून बिंदू R मधून काढलेली रेख पीटीला समांतर असणारी रेषा बिंदू R मध्ये म्हणजे ही बघा, या ठिकाणी बिंदू R मधून काढलेली रेख पीटी म्हणजे या ठिकाणी पीटीला समांतर म्हणजे ही रेष कळालं, R आणि S ही बाजू असते ना, कारण पीटीला ही जी बाजू आहे ती समांतर आहे। पीटीला समांतर असणारी रेषा किरण QPला, आता किरण QP म्हणजे हा बघा किरण QP, आपण याच्या बाबतीत बोलतोय। किरण QPला S या बिंदूमध्ये छेदते। तर सिद्ध करा की PS बरोबर PR म्हणजे ही जेवढी बाजू आहे तेवढीच PR ही बाजू आहे, आपल्याला काय करायचं आहे सिद्ध करायचं आहे। ठीक आहे, मग आता आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल, त्यांनी जे काही आपल्याला उदाहरणात दिलेलं आहे ते आपण एका वाक्यामध्ये लिहूया। तर त्यांनी काय दिलेलं आहे तर रेख पीटी, आता हा पीटी काय आहे तर तो दुभाजक आहे। रेख पीटी हा कोणत्या त्रिकोणाचा दुभाजक आहे तर हा कोन QPR चा काय आहे तर तो दुभाजक आहे। रेख पीटी हा काय आहे तर कोन QPR चा तो दुभाजक आहे। आणि हे त्यांनी आपल्याला प्रश्नातच दिला आहे। मग याच्यावरून आपण काय लिहू शकतो, आता हा छोटा त्रिकोण त्याचा पीटी हा दुभाजक आहे आणि या ठिकाणी सेम चिन्हांनी त्यांनी खूण केले, तर क्रॉस आहे तर क्रॉस आहे, म्हणजेच काय तर हे दोन्ही त्रिकोण कसे असणार आहेत तर एकरूप असणार आहेत। मग त्याच्यावरून आपण लिहू शकतो तर हा त्रिकोण आणि हा त्रिकोण ते काय आहेत म्हणजे नंबर 1 त्रिकोण आणि नंबर 2 त्रिकोण हे काय आहेत तर ते एकरूप आहेत, कारण ते दोन्ही त्रिकोण सेम चिन्हांनी दाखवलेले आहेत। आणि म्हणून कोन QPT एकरूप कोन RPT असणार आहेत। कशावरून तर बघा, कोन QPT म्हणजे हा त्रिकोण पहिला आणि त्रिकोण RPT हा दुसरा त्रिकोण आहे। दोन्ही त्रिकोण सेम चिन्हांनी दाखवल्यामुळे ते काय आहे तर ते एकरूप आहेत, त्यावरून आपण हे स्टेटमेंट लिहिलं। आता आपल्याला काय समजायचं आहे नेक्स्ट, समजा कोन QPT बरोबर कोन RPT, आता हे एकरूप आहेत म्हणजेच आपण हे इक्वल आहेत असं सुद्धा दाखवू शकतो। समजा QPT बरोबर RPT याची एक व्हॅल्यू घेऊया, आपण याला x मानूया, ठीक आहे, आणि याला आपण इक्वेशन नंबर 1 मानूया। ठीक आहे, या दोन्ही याला आपण काय म्हणलं x मानलं आणि याला आपण एक इक्वेशन नंबर 1 लिहिलं। त्यानंतर रेख PT म्हणजे जो दुभाजक आहे तो रेख PT समांतर रेख SR आहे। आता ही जी पीटी आहे याला समांतर रेष हा काय आहे तर तो SR आहे। रेख पीटी समांतर रेख SR व रेख PR ही काय आहे छेदिका आहे। आता PR कुठे आहे ते आपण बघूया, व PR ही काय आहे तर ती छेदिका आहे। आता PR कुठे आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही PR म्हणजे आता काय झाले तर हा पीटी आणि हा SR आहे, ह्या दोन समांतर रेषा आहे आणि या दोन्ही समांतर रेषांमध्ये ही जी दिसते ना ती PR त्यांनी काय सांगितलेलं आहे तर ती PR ही छेदिका सांगितली। मी याच्यावरून आपण काय म्हणू शकतो तर कोणते दोन त्रिकोण एकरूप होऊ शकतात। दोन त्रिकोण म्हणण्यापेक्षा आता याच्यामध्ये काय येणार बघा, आता हा एक त्रिकोण झाला हा एक त्रिकोण झाला, परंतु या ठिकाणी आपण एक्सप्लेनेशन तसं लिहूया। कोणता कोण येईल बघा तर कोन RPT हा एकरूप कोण आहे कोणाला तर कोन PRS ला। हे कशावरून आपण केलं कारण ते काय आहेत परस्परांचे व्युत्क्रम कोण आहेत, काय आहे तर ते व्युत्क्रम कोण आहेत। आता व्युत्क्रम कोण आहेत का ते बघूया। कोण RPT कुठे आहे तर या ठिकाणी कोण RPT म्हणजे हा आणि दुसरा कोण आहे कोण PRS। आता दोन्हींच्या मध्ये PR ही कॉमन बाजू आणि हा कोण म्हणजेच ते कोण आहे तर ते परस्परांचे व्युत्क्रम कोण झालेले आहेत। याच्यावरती दोन समांतर रेषामध्ये हे दोन त्रिकोण काय झाले तर ते व्युत्क्रम कोण झालेले। कोणता कोण परत एकदा बघूया आपण, RPT म्हणजे हा कोण RPT आणि दुसरा आहे PRS म्हणजे हा कोण आणि हा कोण म्हणजे ते काय झाले तर ते परस्परांचे व्युत्क्रम कोण झाले, त्याच्यामुळे याला आपण कारण दिलं कारण ते व्युत्क्रम कोण आहेत। आणि त्यानंतर याच्यावरूनच आपण
आता RPT एकरूप PRS आहे. म्हणजेच आता या ठिकाणी क्वेश्चन 1 मध्ये तुम्ही बघू शकता की RPT म्हणजेच त्याला आपण काय म्हणलेलं आहे, एक्स म्हणलेलं आहे आणि या ठिकाणी सुद्धा RPT आहे. म्हणजेच RPT जर PRS एकरूप असेल म्हणजेच RPT बरोबर PRS येऊ शकतं आणि PRS सुद्धा आपण काय म्हणू शकतो, तर त्याला आपण एक्स म्हणू शकतो. म्हणजेच कोण PRS हा सुद्धा काय होईल, तर तो एक्स होईल आणि याला सुद्धा आपण इक्वेशन नंबर 2 म्हणूया. कळलं, कारण RPT हा एक्स आहे आणि RPT बरोबर PRS आहे. एकरूप म्हणजेच आपण RPT बरोबर PRS लिहू शकतो आणि PRSची व्हॅल्यू सुद्धा आपण काय लिहिली, तर इक्वेशन 1 वरून ती एक्स लिहिली आहे. कळलं. ओके, आता नंतर आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघूया. पुढे काय लिहायचं, तसेच आता पुढे बघा, रेख PT समांतर रेख SR व रेख QS ही काय आहे, छेदिका आहे. आता हे अगोदर आपण डायग्राममध्ये बघूया. ही छेदिका आहे. आता PT आणि SR, PT आणि SR हे समांतर रेषा आहेत आणि QS जी आहे, आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता QS कुठे आहे बघा, तर ही जी दिसते QS ती काय आहे, आता याच्या बाबतीत आपल्याला बघायचं आहे. QS ही काय आहे, तर ती छेदिका आहे. म्हणजे ही मोठी लाईन QS ही छेदिका आहे. मग त्याच्यावरून आपण काय लिहू शकतो, म्हणून कोण QPT एकरूप कोण काय होणार, तर एकरूप कोण PSR होणार. आता याचं कारण आहे, कारण ते काय आहे, तर ते परस्परांचे संगत कोण आहेत. आता या अगोदर आपण आकृतीमध्ये बघूया कोण QPT कुठं आहे बघा. अगोदर कोण QPT म्हणजे हा कोण QPT आणि दुसरा आहे PSR म्हणजे हा एक हा कोण आहे आणि हा कोण. आता ही जी एक आपण कॉमन लाईन घेऊया आणि त्याच्यामध्ये एकाच लाईनीमध्ये हा एक कोण आणि हा एक कोण, ते काय झाले, एकाच लाईनीवरचे हे दोन कोण झाले. सॉरी या ठिकाणी, तर हा QPT हा कोण आणि दुसरा आहे PSR म्हणजे हा कोण. म्हणजे त्या एकाच लाईनीवरचे हा कोण आणि हा कोण दोन संगत कोण झाले. त्यांना एक समांतर रेषा कॉमन आहे. समांतर रेषेवरचे हे दोन काय झाले, संगत कोण झाले. शेजारचे कोण झाले, म्हणजेच ते काय झाले, संगत कोण झाले. त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये कारण लिहिलेलं आहे, कारण QPT हे काय आहे, तर ते संगत कोण आहेत. हे काय झाले, तर ते संगत कोण झाले. आता इक्वेशन 1 मध्ये तुम्ही बघू शकता, इक्वेशन 1 मध्ये बघू शकता किंवा 2 मध्ये बघा, PSR ची व्हॅल्यू काय आहे बघा, इथं एक्स आहे. म्हणजेच आपण QPT सुद्धा किती घेऊ शकतो, तर तो एक्स घेऊ शकतो. बरोबर. आणि म्हणून कोण QPT हा सुद्धा किती येईल, तर तो एक्सच येईल आणि याला इक्वेशन नंबर आपण 3 म्हणूया. कारण तुम्ही लिहू शकता, कारण 2 वरून PSR ची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे, एक्स आहे आणि तीच आपण याच्या ठिकाणी QPTला सुद्धा वापरले. कारण QPT बरोबर एकरूप आहेत, म्हणजेच QPT बरोबर PSR होणार आणि PSR ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये एक्स आहे आणि तीच व्हॅल्यू आपण QPTला सुद्धा वापरले. म्हणजेच तो QPT सुद्धा किती येईल, तर तो एक्सच येईल. ओके. आता त्रिकोण आपल्याला कोणत्या त्रिकोणामध्ये बघायचं आहे, तर त्रिकोण PRS मध्ये, त्रिकोण PRS मध्ये आता काय येईल बघा, तर कोण PRS बरोबर कोण PSR येईल. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता PRS कुठं आहे बघा. पहिल्यांदा PRS हा त्रिकोण आपण बघूया. PRS म्हणजे आता या त्रिकोणामध्ये आपल्याला बघायचं आहे PRS मध्ये काय आहे, कोण PRS हा आणि इज इक्वल टू कोण PSR हा कोण येईल. हा कोण आणि हा कोण ते काय असणार आहेत, कोण एकत्र असणार आहेत. तर हे कशावरून आपण लिहिलं, कारण इक्वेशन 2 आणि 3 वरून, इक्वेशन 2 व 3 वरून. आता इक्वेशन 2 आणि 3 मध्ये काय आहे बघा, तर PRS जो दिसतोय आपला, PRS हा किती आहे, एक्स आहे आणि QPT हा किती आहे, तर तो एक्सच आहे. बरोबर. मग त्याच्यामुळे PRS बरोबर आपण काय लिहू शकतो, तर तो आपण PSR लिहू शकतो. म्हणजेच आता हे काय झालं, एकाच त्रिकोणातले हे काय आहेत, ह्या दोन बाजू आहेत आणि ते एकाच लाईनीवरच्या आहेत. म्हणजेच त्याच्यावरून आपण PRS बरोबर कोण PSR लिहू शकतो. कारण तिथं लिहा, कारण इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 वरून. म्हणजे याच्यावरून आपण काय लिहू शकतो, तर PS हा जो आहे तो समान आहे PRला काय आहे, PS हा समान आहे. कारण तुम्ही लिहू शकता, कारण त्रिकोणाच्या एकरूप कोणासमोरील बाजू, त्रिकोणाच्या एकरूप कोणासमोरील बाजू ह्या सुद्धा एकरूप असतात, इक्वल असतात. त्याच्यावरूनच
PS बरोबर PR आपलं आलेलं आहे, कारण सगळेच कोण या ठिकाणी बघा एक संगत कोण आलेला आहे, वितक्रम कोण आलेला आहे, एकरूप कोण आलेले आहेत. इक्वेशन 1 2 3 वरून आपण काय केलेलं आहे तर PR बरोबर PS आपण या ठिकाणी सॉल्व केलेला आहे. अशा पद्धतीनं हा 7वा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा होता. ठीक आहे, आता आपण शेवटचा प्रश्न काय आहे ते बघूया. तर 8वा प्रश्न त्यांनी काय सांगितलं आहे, आकृतीमध्ये रेख AD लंब रेख BC. आता हा रेख काय आहे AD आहे, तो BC ला कसा आहे लंब आहे. रेख AE हा रेख AE म्हणजे हा दुसरा दुभाजक. रेख AE हा कोण CAB CAB म्हणजे या कोणाचा कोण CABचा काय आहे तर तो दुभाजक आहे, कारण यातून A मधून हा दुभाजक निघालेला आहे. असून DEC म्हणजे हे DEC म्हणजे DEC काय आहे एकाच लाईनीमध्ये आहे असं त्याने दाखवलेलं आहे. DEC म्हणजेच D-E-C म्हणजेच हे DEC एकाच लाईनमध्ये आहेत असं ते दाखवतात. तर दाखवा की कोण DAE म्हणजे हा छोटा त्रिकोण DAE बरोबर 1/2 कोण B वजा कोण C. हे आपल्याला काय करायचं आहे, हे स्टेटमेंट आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर ठीक आहे, आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल तर अगोदर काय दिलं आहे तर त्यांनी आकृतीमध्ये आपल्याला जे दिलेलं आहे ते लिहूया. तर काय दिले तर सुरुवातीला तर त्यांनी दिलेलं आहे की रेख AD लंब रेख काय आहे तर लंब रेख हा BC आहे बरोबर, आणि रेख AE हा काय आहे कोण CAB चा दुभाजक आहे. AE हा काय आहे तर तो कोण CAB चा दुभाजक आहे. यावरून आपण आता हे सगळं त्यांनी आपल्याला प्रश्नातच दिलेला आहे. मग आता पहिल्यांदा कोणत्या त्रिकोणाकडे बघणार आहोत तर कोण AEC आपण बघूया. तर कोण AEC कुठं आहे AEC म्हणजे आपण आता या त्रिकोणामध्ये बघणार आहोत. कोण AEC याच्यामधला कोण AEC चा त्रिकोण AEC चा या त्रिकोणाचा कोण AED म्हणजे हा कोण, ही एक कॉमन लाईन आपण पकडूया. हा एक त्रिकोण आणि त्याच्या शेजारचा हा त्रिकोण आहे बरोबर, म्हणजे हा कोण आणि हा कोण म्हणजेच त्रिकोण AEC चा AED हा काय झाला तर तो बाह्य कोण झाला. त्यांच्यामध्ये AE ही कॉमन रेषा आहे आणि हा कोण काय झाला तर तो बाह्य कोण आहे, म्हणजेच AED हा काय होईल तर तो बाह्य कोण होईल. कोण AEC चा कोण AED हा काय आहे तर तो बाह्य कोण आहे. हे आपल्याला आकृतीमध्ये दिसते काय आहे तर तो AED हा बाह्य कोण आहे. त्यानंतर पुढे काय लिहिलं, मग आता आपण काय करूया त्रिकोण AED बघूया. म्हणून कोण AED म्हणजे हाच बाह्य कोण आहे तो कोण AED बरोबर आपण काय लिहिणार तर कोण EAC अधिक कोण C. आता हे आपण कशावरून लिहिलं कारण त्रिकोणाचं दुरुस्त अंतरकोणाचा प्रमेय. पहिल्यांदा हे आकृतीमध्ये कुठं आहे ते बघूया. AED कुठं आहे तर हा AED आहे. त्यानंतर कोण याची व्हॅल्यू कोणासोबत आहे तर कोण EAC कोण EAC म्हणजे हा कोण आणि दुसरा आहे अधिक कोण C म्हणजे हा कोण. हा बाह्य कोण आहे आणि नंतर हा त्यांच्यामध्ये कॉमन लाईन आहे आणि कोण A आहे आणि कोण C आहे म्हणजेच कोण EAC म्हणजे हा कोण आणि दुसरा आहे अधिक कोण C. कारण कशावरून तर हे या ठिकाणी कोणतं प्रमेय साध्य होते तर त्रिकोणाचे दुरुस्त अंतरकोणाचं प्रमेय या ठिकाणी साध्य होते. त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्ही कारण लिहायचं. कारण आपण काय लिहिलं कारण त्रिकोणाच्या दुरुस्त अंतरकोणाचं प्रमेय. आता त्रिकोणाच्या दुरुस्त अंतरकोणाचं प्रमेय काय असतं तर त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप. आता या त्रिकोणाचा हा त्रिकोण काय झाला बाह्य कोण झाला. त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप हे त्याच्या दुरुस्त अंतरकोणांच्या. आता या ठिकाणी हा कोण कोणता आहे बघा, या ठिकाणी EAC म्हणजे हा कोण झाला आणि दुसरा कोण झाला कोण C. बाह्य कोणाच्या काय आहे पुन्हा एकदा सांगते त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप म्हणजे हा कोण. त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप हे त्याच्या दुरुस्त अंतरकोणांच्या. आता या ठिकाणी दोन कोण आहेत कोण A आणि कोण C आहे तर दुरुस्त अंतरकोणांच्या मापांच्या बेरजी इतके असते. म्हणजे या ठिकाणी कोणतं तर त्रिकोणाच्या दुरुस्त अंतरकोणाचं प्रमेय या ठिकाणी साध्य होते. म्हणून AED म्हणजे त्या बाह्य कोणाची व्हॅल्यू कोणासोबत आहे तर त्रिकोणाच्या बाह्य दुरुस्त अंतरकोणाच्या
बेरजे इतके आहे, म्हणजे या ठिकाणी हा कोण आहे आणि या ठिकाणी हा कोण आहे. EAC म्हणजेच मध्ये हा ए कोण आहे, म्हणजेच या ठिकाणी हा कोण येणार आणि हा दुसरा आला हा सी कोण. ठीक आहे, अशा पद्धतीने हे आपल्याला लिहायचं आहे. म्हणजेच कोण AED बरोबर काय आहे तर कोण EAC म्हणजे हा कोण आणि दुसरा आहे अधिक कोण सी, असं आपण लिहिलं. ओके, म्हणजे त्याचं कारण लिहिलं. कारण काय तर ते दुरुस्तांतर कोणाचं प्रमेय आहे. मग त्यानंतर पुढं काय येईल बघा. आता आपल्याला त्रिकोण ADE मध्ये बघायचं. त्रिकोण ADE कोणता तर त्रिकोण ADE म्हणजे या छोट्या त्रिकोणामध्ये बघा किंवा बाह्य त्रिकोणामध्ये सुद्धा आपण म्हणू शकतो. याच्याशी रिलेटेड अगर म्हणलं तर तो बाह्य त्रिकोण झाला. मग आता आपण आता त्रिकोण ADE मध्ये बघूया. त्रिकोण ADE मध्ये आता या त्रिकोणामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते तर ती 180 अंश असते. मग त्यानुसार आता आपण याचे काय करूया तिन्ही काय करूया आपण अगोदर कोण काढून घेऊया. आता ADE मध्ये पहिला कोण कोणता येईल बघा तर कोण ADE, त्यानंतर अधिक कोण AED अधिक कोण DAE. आता हे काय झाले ADE याचे कोण काढले तर ADE काढला, त्यानंतर AED हा कोण काढला, त्यानंतर कोण D आणि हा DAE हे प्रत्येक कोण आपण काढल्याने त्रिकोणाच्या प्रत्येक कोणाच्या मापांची बेरीज किती असते तर ती 180 अंश असते. आणि याचं कारण तुम्ही ते देऊ शकता. काय लिहिलं आपण कारण त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज किती असते तर ती 180 अंश असते. त्यावरून या त्रिकोणामध्ये आपण हा रूल वापरला. प्रत्येक कोण काढला आणि प्रत्येक कोणाच्या मापांची बेरीज किती असते तर ती 180 अंश असते. बरोबर. आता हे जे इक्वेशन आहे त्याला आपण इथं 1 नंबर द्यायचा राहिला, त्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. ओके, आणि ठीक आहे. आता आपण पुढं काय करायचं ह्याचं कारण लिहिलं. कारण बाबा ह्या तिन्ही त्रिकोणाच्या मापांची बेरीज किती असते तर ती 180 अंश असते. ओके, मग आता आपण पुढं बघूया. आता ADE जो आहे बघा या ठिकाणी ADE, आता या ठिकाणी त्यांनी हे काटकोनाचं चिन्ह दिलेलं आहे. म्हणजेच ADE हा किती असणार आहे तर तो 90 अंश असणार. Dच्या या ठिकाणी काटकोन दिलेला आहे म्हणजेच ADE हा 90 अंशाचा असणार आहे. समजलं ना तुम्हाला. D आहे म्हणजेच ADE. D या ठिकाणी मध्यंतरी आहे म्हणजे इथं बघा D म्हणजेच D हा 90 अंशाचा आहे. म्हणजे आपण ADEची किंमत 90 अंश घेऊ शकतो. म्हणजेच 90 अंश अधिक कोण. आता AED तुम्ही बघू शकता. AED इक्वेशन 1 मध्ये बघा AED काय आहे बघा तर कोण EAC अधिक कोण C आहे. बरोबर, इक्वेशन 1 प्रमाणे. म्हणजेच AED मध्ये आपण ही किंमत वापरू शकतो. ओके, म्हणजेच कोण EAC अधिक कोण C. AEDच्या बाबतीत आपण ही किंमत वापरली कारण इक्वेशन 1 मध्ये AEDची व्हॅल्यू ही आहे, त्याच्यामुळे AEDच्या ऐवजी आपण ही किंमत या ठिकाणी पुटअप केली. ठीक आहे, मग कोण EAC अधिक कोण C आणि कोण DAE आहे तो आपण आहे तसंच लिहूया. DAE आणि पुढचे जे 180 अंश आहे ते आहे तसेच आपण लिहायचे आहेत. म्हणजे हे इक्वेशन आपल्याला मिळालं. ओके, याला आपण आता काय म्हणू इक्वेशन नंबर 2 म्हणूया. ठीक आहे, प्रत्येकाची व्हॅल्यू आपण काय केली पुटअप केलेली आहे. ठीक आहे, म्हणजेच आता आपण काय करूया आता बघा. आता आपल्याला DACची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजेच कोण DAE बरोबर. आता DAE आपण आता लेफ्ट साईडला आपण घेतला. आता बाकीच्या सगळ्या किमती आपल्याला राईट साईडला पाठवायच्या आहेत. बरोबर, म्हणजेच इथं काय येईल बघा तर 180 येईल. 180 वजा हे 90 अंश येतील आणि कोण AEC आणि हा सुद्धा कोण येईल. हा आता कोण EAC हा जो आहे त्याला कोणती व्हॅल्यू आहे तर ती प्लस आहे. पलीकडे गेला तर तो काय होणार त्याची निगेटिव्ह व्हॅल्यू होणार. म्हणजेच कोण EAC आधी कोण C आहे, पलीकडे गेल्यानंतर तो वजा कोण C होणार. कळालं, ही स्टेप महत्त्वाची आहे. ओके, त्यानंतर आता हे आपण काय करूया सॉल्व करूया. म्हणजेच कोण DAE ची व्हॅल्यू काय ना बघा 180 मधून 90 गेले राहिले किती तर 90 अंश राहिले वजा कोण EAC आणि वजा कोण C. म्हणजे हे आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे, आणि यालाच आपण काय करूया तर इक्वेशन नंबर आपण 3 म्हणूया. म्हणजेच कोण DAE आपल्याला किती मिळाला 90 अंश वजा कोण EAC वजा कोण C हा आपल्याला DAE मिळाला. त्याला आपण इक्वेशन नंबर 3 म्हणला. त्यानंतर आता आपण काय करूया त्रिकोण ADB मध्ये बघूया. आता पहिल्यांदा आकृतीमध्ये DAB कुठं आहे ते बघा. DAB कुठं आहे तर DAB. आता हा त्रिकोण DAB, आता हा त्रिकोण आपल्याला बघायचा आहे. हा त्रिकोण पूर्ण बघायचा DAB. आता या त्रिकोणामध्ये आपण बघूया. या त्रिकोणामध्ये सुद्धा आपल्याला काय काढायचे तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज काय आहे 180 अंश असते. मग त्यानुसार आता आपण कोणते कोणते कोण आहेत ते अगोदर बघूया. अगोदर लिहूया या ठिकाणी कोण ADB मध्ये कोण ADB
अधिक कोन बी अधिक कोन बी ए डी हे काय झाले, या त्रिकोणाचे हे 3 कोन झाले आणि त्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असणार आहे, तर ती 180 अंश असणार आहे. याचं कारण तुम्ही लिहू शकता. काय लिहिलं याचं कारण, तर कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते, तर ती 180 अंश असते. त्याप्रमाणे आपण हे लिहिलं. आता आपण एडीमध्ये हे त्रिकोण तिन्ही कोण कुठे आहे ते बघूया. एडीबीमध्ये पहिला आहे, आता हा आहे ए डी बी. आता पहिल्यांदा त्यांनी एडीबी दिला आहे, तर डी जो आहे तो त्यांनी ऑलरेडी 90 अंश दिलेला आहे. म्हणजेच आपण एडीबीची व्हॅल्यू हा एक कोण झाला, एडीबी म्हणजे हा एक कोण झाला. अगोदर कोण बघूया मग बाकीच्या व्हॅल्यू. एडीबी हा कोण झाला, त्यानंतर कोण बी झाला आणि त्यानंतर कोण बी ए डी आणि हा कोण झाला. हा कोण आणि हा कोण म्हणजेच 3 कोण झाले आणि तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. ठीक आहे. आता त्यानंतर ए डी बी, या ठिकाणी ए डी बी आहे, डी मधला कोण आहे, डी ऑलरेडी किती आहे 90 अंश त्यांनी दिलेला आहे. ह्या ठिकाणी काटकोणचं चिन्ह आहे, त्याच्यामुळे ए डी बी याची किंमत किती होणार, तर ती 90 अंश होणार आणि या ठिकाणी आपल्याला ए डी बीची किंमत 90 अंश वापरायची आहे. म्हणजेच या ठिकाणी कोण ए डी बीमध्ये आपण काय करू शकतो, 90 अंश घेऊ शकतो. कारण डी हा काय आहे, काटकोन त्यांनी दाखवलेला आहे. म्हणजेच ए डी बी या ठिकाणी आपण 90 अंश वापरू शकतो. आता त्यानुसार आपण हे समीकरण लिहूया. काय होईल, कोण ए डी बीच्या ऐवजी आपण आता या ठिकाणी घेतलं 90 अंश, ए डी बी बरोबर 90 अंश घेतलं. कोण बी आपण आहे तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर कोण बी ए डी हा सुद्धा आपण आहे तसंच ठेवला आणि पुढचे जे आहे 180 अंश ते आहे तसंच येईल. बरोबर. आता या ठिकाणी बघा, आता आपण याची व्हॅल्यू करूया. म्हणजेच कोण बी अधिक कोण बी ए डी हा किती येईल बघा. आता 90 अंश या ठिकाणी अधिक आहे, पलीकडे गेल्यानंतर वजा होईल. म्हणजेच 180 वजा आपल्याला 90 अंश करायचे आहेत. म्हणजेच कोण बी अधिक कोण बी ए डी आपल्याला किती मिळाला, तर तो 90 अंश मिळाला. 180 मधून 90 गेले, राहिले किती 90. म्हणजेच आपल्याला कोणता मिळाला आहे, तर तो 90 अंश मिळाला. याला आपण इक्वेशन नंबर 4 म्हणूया. ओके. मग आता याची व्हॅल्यू मिळाली 90 अंश. ठीक आहे. आता याला आपण इक्वेशन नंबर 4 म्हणलं. आता आपल्याला काय करायचं आहे बघा. ओके. आता हे 4 इक्वेशन आहे. आता कोण बी अधिक कोण बी ए डी याची किंमत आहे 90 अंश. बरोबर. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन नंबर 3 काय आहे ते आता बघा. इक्वेशन नंबर 3 कुठं आहे, तर बघा या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी 90 अंश आहे, म्हणजेच आपल्याला 90 अंशाची किंमत इक्वेशन 4 मध्ये किती आहे, तर कोण बी अधिक कोण बी ए डी आहे ती आपल्याला या इक्वेशनमध्ये पुटअप करायची आहे. म्हणजेच 90 अंश या ठिकाणी आपल्याला कोणाची व्हॅल्यू घ्यायची आहे, तर 90 अंश म्हणजेच काय आहे, तर कोण बी अधिक कोण बी ए डी आहे आणि हीच किंमत आपल्याला इक्वेशन 3 मध्ये पुटअप करायची आहे. म्हणजेच ते इक्वेशन आता कसं येणार बघा. आता या ठिकाणी लिहू शकता इक्वेशन 4 याची किंमत आपल्याला इक्वेशन 3 मध्ये ठेवायची आहे. 3 मध्ये ठेवूया. त्यानंतर आता आपण इक्वेशन 3 बघूया काय आहे. इक्वेशन 3 मध्ये आपल्याला 90 अंशाऐवजी कोण बी अधिक कोण बी ए डी ठेवायचा आहे. म्हणजेच कोण डी ए ई बरोबर 90 अंश आहे पहिल्यांदा, त्या ठिकाणी आपण ही किंमत भरूया. कोण बी अधिक कोण बी ए डी आहे आणि पुढचं आहे तसंच लिहायचे, वजा कोण ई ए सी आणि वजा कोण सी. कळलं. आता इक्वेशन 3 पुन्हा तुम्हाला दाखवते. इक्वेशन 3 या ठिकाणी 90 अंशाऐवजी कोण बी अधिक कोण बी ए डी आपण लिहिला आणि वजा कोण ई ए सी आणि वजा कोण सी हे आहे असंच आपल्याला लिहिलं. कोण डी ए सी डी ए ई बरोबर. इथपर्यंत कळालं. त्या पद्धतीने आपण हे इक्वेशन लिहिलं. ओके. आता हे आपण कंटिन्यू करूया. म्हणून कोण डी ए ई बरोबर. आता या ठिकाणी आपण काय करूया, कोण बी आणि कोण सी हे एका ठिकाणी लिहूया. म्हणजे स्वतः हा कोण बी येईल वजा कोण सी आणि हे बाकीचे एका ठिकाणी घेऊया. अधिक कोण बी ए डी वजा कोण ई ए सी हे असं आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. हे झालं. ह्याच्यानंतर हे आपण असं ते सॉल्व केलं. बरोबर. 2 कोण एका ठिकाणी केले आणि बाकीचे 2 कोण आपण दुसऱ्या ठिकाणी लिहिले. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता आपल्याला समीकरणामध्ये कोण डी ए ई हा मिळवायचा आहे. कोण डी ए ई दोन्ही बाजूला मिळवू. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, हा जो कोण
काय करायचं आहे, DAE आपल्याला काय करायचं आहे, आपण दोन्ही साईडला DAE का काढलं, कारण काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी 2 DAE मिळतील आणि जर आपण 2 पलीकडच्या साईडला ट्रान्सफर केले तर ते 2चे काय होणार, 1/2 मिळणार आहेत आपल्याला आणि तेच आपल्याला वरती तुम्ही बघू शकता 1/2 गुणिले कंसामध्ये कोण B वजा कोण C आहे. ठीक आहे, मग त्यासाठी आपण काय करूया, तर दोन्ही साईडला DAE ॲड करायचं आहे. म्हणजेच कसं येईल बघा, तर या ठिकाणी कोण DAE अधिक कोण DAE. आता DAE आहे तो दोन्ही साईडला आपल्याला ॲड करायचा आहे. तसंच या सुद्धा साईडला आपल्याला DAE ॲड करायचा आहे. म्हणजेच कोण B वजा आहे बरं का, हा वजा कोण C आणि अधिक हा BAD अधिक कोण BAD अधिक आता आपल्याला DAE या ठिकाणी ॲड करायचा आहे, अधिक कोण DAE आणि वजा हा कोण EAC. कळलं तुम्हाला, आपण फक्त काय करेल DAE आणि या ठिकाणी DAE दोन्ही बाजूला काय केलेलं आहे, मिळवलेलं आहे. ओके, आता DAE अधिक DAE म्हणजेच काय आहे, तर ते 2 कोण DAE आहे. ठीक आहे, हा एक आणि हा एक किती झाले, तर ते 2 कोण DAE झाले. ओके, आता त्यानंतर कोण B आणि कोण C हे आहे तसंच येणार, कोण B वजा कोण C. त्यानंतर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोण BAD अधिक कोण DAE. याच्याऐवजी आपण काय ना बघा, कोण BAD अधिक कोण DAE काय आहे ते बघा. BAD कुठं आहे, आता आकृतीमध्ये बघा BAD कुठं आहे, तर BAD म्हणजे हा त्रिकोण झाला, हा कोण झाला BAD आणि दुसरं कोणतं आहे तर DAE. DAE म्हणजे पुन्हा हाच कोण DAE हा कोण झाला. बरोबर, पुन्हा एकदा सांगते, BAD म्हणजे हा कोण आणि दुसरा आहे DAE. DAE म्हणजे ह्या दोन्ही त्रिकोणामध्ये हा कोण काय आहे, तर तो कॉमन आहे. बरोबर, ही कॉमन त्यांची काय झाली, रेषा जरी झाली असली तरी सुद्धा A हा काय आहे त्यांचा कॉमन कोण आहे. मग त्याच्यामुळे याच्याऐवजी आपण काय घेऊ शकतो, या दोन्ही ऐवजी आपण काय घेणार, तर आपण काय घेऊ शकतो, तर BAE घेऊ शकतो. BAE म्हणजे हा पूर्ण त्रिकोण आपण घेतला. सुरुवातीला हे 2 छोटे त्रिकोण आहेत, त्याच्यामुळे छोट्या 2 त्रिकोणाऐवजी आपण काय घेतला, आपण मोठे 2 त्रिकोण घेतले, कारण आपल्याला सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी पुढं इझी पडेल म्हणून या 2 त्रिकोणाच्या ऐवजी हा आपण मोठा त्रिकोण घेतला. म्हणजेच आपण पुन्हा कोण BAD आणि दुसरा आहे कोण DAE. याच्यामध्ये एकतर ही बाजू कॉमन आहे आणि या दोन्ही त्रिकोणामध्ये हा कोण कॉमन आहे, त्याच्यामुळे या दोन्ही त्रिकोणाच्या बाबतीत आपण BAE घेणं सोयीस्कर आहे. आणि म्हणून या 2 त्रिकोणाच्या ऐवजी हे जे 2 कोण आहे त्याच्याऐवजी आपण एक कॉमन त्यांचा एकच कॉमन मोठा त्रिकोण घेणार आहोत, तो आहे म्हणजेच कोण कोणता आहे, सॉरी हे मी रफ केलं, कोण C अधिक कोण BAD आणि कोण DAE. याच्याऐवजी आपण मी काय घेणार, तर कोण BAE घेतला. बरोबर, दोन्ही छोट्या त्रिकोणाऐवजी हा मोठा त्रिकोण मी घेतला, मोठा कोण मी घेतला आणि पुढचं जेव्हा मायनस कोण EAC आहे ते आहे तसंच लिहायचं. कळलं तुम्हाला, याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता, कारण काय लिहिणार, तर कोणांच्या बेरजेचे गृहेतक. कोणांच्या बेरजेचे गृहेतक म्हणजेच कोणांच्या बेरजेचे गृहेतक आपल्याला काय सांगतं, तर त्या दोन्ही कोणांमध्ये एक बाजू कॉमन होती आणि दोन्ही कोणांच्या एक कोण सुद्धा कॉमन होता. बरोबर, त्याच्यामुळे या 2 कोणांच्या ऐवजी आपण हा मोठा कोण वापरणं काय आहे सोयीस्कर आहे. त्यामुळे आपल्याला ही स्टेप या ठिकाणी मिळाली. ओके, मग आता ही आपण या ठिकाणी पुन्हा ही सॉल्व करूया. आता 2 कोण DAE बरोबर कोण B आहे तसंच येईल, त्यानंतर कोण C सुद्धा आहे तसंच येईल. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोण BAE आणि कोण वजा EAC आहे. आता या ठिकाणी कोण BAE आहे आणि कोण EAC आहे. आता BAC म्हणजेच काय आहे रे, तर BAE म्हणजेच काय आहे, तर कोण EAC आहे आणि हे आपल्याला पक्षावरून त्यांनी सांगितलेलं आहे की अगोदरच EAC हा म्हणजेच काय आहे, तर तो BAC आहे. हे पक्षामध्ये तुम्ही बघू शकता किंवा सुरुवातीला तुम्ही बघा, तुम्ही मी आता पाठीमागं नाही चेक करत, पेस्टन करावं लागेल मला. म्हणजेच कोण BAE हा जो आहे तोच काय आहे, तर EAC आहे. क्वेश्चन 3 मध्ये तुम्ही चेक करा. म्हणजेच त्याच्यावरून हे सॉल्व करून पुढे आपल्याला काय मिळेल, तर कोण 2 DAE बरोबर कोण B वजा कोण C. आता अधिक कोण EAC वजा कोण EAC हे काय होणार, तर ते कॅन्सल होणार. बरोबर, म्हणजे हे बाजू फक्त ही राहणार. आता आपल्याला काय करायचं, या ठिकाणी 2 गुणिले आहेत. आता या ठिकाणी कोण DAE
ई बरोबर 2 गुणिले आहेत पलीकडे गेले की भागिले होणार, म्हणजेच काय होणार तर ते 1/2 होणार आणि कंसात कोण बी वजा कोण सी राहणार. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, आपल्याला हेच साध्य करायचं होतं. कोण डी ए बी बरोबर 1/2 कोण बी आणि वजा कोण सी. कळालं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ तुम्ही चेक करा, तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. खूप मोठा क्वेश्चन आहे, त्यासाठी याची प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा व्हिडिओ बघा वाटलं सर, म्हणजे पूर्णपणे तो समजेल. फक्त ज्या प्रत्येक ठिकाणी बाह्य कोण कोणता आहे, त्यानंतर आपल्याला कोणतं प्रमेय वापरायचं आहे. 2 वेळा तर आपण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज असते हे सुद्धा वापरलेलं आहे. त्याच्यानंतर बाह्य कोण, त्यानंतर कोणांच्या बेरजेचं गृहतेक वापरलेलं आहे. त्यानंतर कोण डी हा 90 अंशाचा आहे, त्याच्यामुळे आपण 90 अंश त्या ठिकाणी वापरलेला आहे. सो अशा पद्धतीने हा आपल्याला मोठा क्वेश्चन सॉल्व करायचा होता. ओके. तर काही डाऊट असेल तर ओके मी कमेंट बॉक्समध्ये मला त्याची कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर